नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवतोय वेगळ्या पद्धतीतलं चिकन। थोडीशी पद्धत वेगळी आहे पण टेस्ट खूप छान लागते। तर आपण बघूया आता चिकन। सगळ्यात आधी मी अर्धा किलो चिकन घेतलंय, ते स्वच्छ 2 पाण्यामधून धुवून घेतलंय। ते आता आपण मॅरिनेशनला ठेवूया। आता त्यामध्ये मी हे 2 मोठे चमचे दही घेतलंय, फेटून घेतलंय, ते घालूया। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। आता हे मसाले घेतले, अर्धा चमचा हळद घेतलीये, मालवणी मसाला घेतलाय, हा चिकन मसाला आहे आणि हे चवीनुसार मीठ घेतलंय, ते आपण त्यामध्ये घालूया। आता हे सगळं एकजीव करून घेऊया आपण। आता हे छानपैकी मसाले व्यवस्थित चिकनला आपण मॅरिनेट करून घेतलंय, मसाले लावून घेतलेत। आता आपण त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालूया 2 चमचे। आता हेही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनला ठेवूया। आता आपण थोडासा मसाला बनवूया। हे मी 1 चमचा धने घेतलेत, 4 लवंग घेतलेत, 7 ते 8 मिरी घेतले, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतले आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेत। तर आता हे आपण भाजून घेऊया सगळं एकत्र करून। हा मसाला जरा सिक्रेट आहे, त्याच्यामुळे ह्या मसाल्याने खूप चव येते चिकनला, त्यामुळे हा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला। आता हे सर्व साहित्य आपण चांगलं भाजून घेतलंय, सुगंध पण खूप छान सुटलाय। आता हे थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय बारीक। आता ही मी पावडर तयार करून घेतलीये, जे मी साहित्य भाजलं होतं त्याची पावडर पूर्णपणे फाईन करून घेतली। तर गॅसवर जाळी ठेवले मी, त्यावरती आपण सुकं खोबरं ठेवूया। ही मी 1 वाटी घेतलीये सुक्या खोबऱ्याची आणि त्याचे तुकडे केलेत असे छोटे छोटे, जेणेकरून ते लवकर भाजले जातील। आपण मीडियम गॅसवर हे तुकडे भाजून घ्यायचे, थोडे काळसर होईपर्यंत आपल्याला भाजायचे, जास्त पण करपवू नका, नाहीतर वाटण काळं होऊ शकतं। याचं उलट पुलट करून चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला। अशा प्रकारे खोबरं पण चांगलं बघा व्यवस्थित भाजून झालंय, अशा प्रकारे भाजायचंय, जास्त पण आपल्याला करपवायचं नाही। आता हे आपण काढून घेऊया। तर खोबरं पण भाजून झालंय, आता आपण हे कांदे भाजूया। ह्याला मी 7 ते 8 चिरा मारून घेतल्यात उभ्या। तर मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत, ते पण आपल्याला तशा प्रकारेच भाजून घ्यायचे, थोडा नरम पडू द्यायचा आहे कांदा। हा कांदा पण उलट पुलट करून आपल्याला भाजायचा आहे। तर 1-1 मिनिट भराने आपल्याला उलट पुलट करायचा आहे हा कांदा असा, हा बघा। आणि असं उलट पुलट करूनच आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे, जसं खोबरं भाजलं तसं। आता हे कांदे भाजायला आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागलेत। हे बघा मस्त नरम झालेत कांदे, त्याच्या पाकळ्या पण उघडायला लागल्यात। आता हे कांदे आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। आता आपण या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, हे बघा असे, जेणेकरून मिक्सरला पटापट वाटले जातील। आपल्याला वाटण हे पाणी घालूनच वाटायचंय आणि कांदा पण मी तसंच बारीक चिरून घेणार आहे। हे बघा असे छोटे छोटे तुकडे करायचे। आता मी सगळे तुकडे करून घेते। तर कांदा पण आपल्याला असा बारीक करायचा आहे, त्याच्या पाकळ्या बघा सहज निघतात, म्हणजे तो आतून पण चांगला नरम झालाय। हे बघा असं कापून घ्यायचंय, तो जरा हातातून सटकतो, असा ओबडधोबड कापला तरी चालेल, कारण कांदा लगेच वाटला जातो। आता मी हे तुकडे करून घेतलेत बारीक खोबऱ्याचे असे लहान लहान, आणि कांदा पण ओबडधोबड चिरून घेतलाय। आता आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं वाटून घ्यायचंय आणि त्याच्यावरती कांदा घालून थोडंसं पाणी घालून लगेच वाटलं जातं हे, त्यामुळे आधी सुकं खोबरं आपण वाटून घेऊया। आता मी सगळा मसाला एकदम वाटून घेते आणि मग दाखवते तुम्हाला। आता मी टोपामध्ये 3 चमचे तेल गरम करत ठेवलंय। आता आपण त्यामध्ये तमालपत्र घालूया। हा एक कांदा घेतलाय बारीक चिरून, तो घालूया। तो आता चांगला परतून घेऊया आपण। कांदा मिनिटभर चांगला परतून घेतलाय। आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया 1 चमचा।
ती चांगली परतून घेऊया मिनिटभर. आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट परतून झाली आहे. आता आपण त्यामध्ये एक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया. तो पण चांगला नरम होईपर्यंत परतून घेऊ. टोमॅटो चांगला परतून झालाय. आता मगाशी जो आपण मसाला तयार करून घेतला होता, धने बडीशेप वगैरे, तो मसाला आपण 1 चमचा घालायचा आहे. तो पण परतून घेऊया. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. मालवणी मसाला घालूया टेस्ट नुसार, कारण मगाशी आपण चिकन मॅरिनेट करताना मसाला घातलेला आहे. त्यानुसार तुम्ही तिखट किती हवे तेवढा मसाला घालायचा आहे. आता हे चांगलं परतून घ्यायचंय मिनिटभर. आता मसाले चांगले परतून झाले. आता आपण हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय ते घालूया. ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. आता वाटण पण मी चांगलं परतून घेतलंय, तेल पण सुटलंय त्याला. आता आपण हे चिकन घालणार आहोत त्यामध्ये. आता हे पण चांगलं मिनिटभर परतून घ्यायचंय मसाला लागेपर्यंत. आता चिकनला सगळं वाटण वगैरे व्यवस्थित लावून घेतलंय. आता आपण गरम पाणी करून घेतलंय मी इथे, ते आपण घालायचंय. आता तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. आता हे चांगलं एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे. आता आपल्या चिकनला एक उकळी आली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. मगाशी मी मॅरिनेशन करताना भरपूर मीठ घातलं होतं चवीनुसार, त्यामुळे आता थोडंसंच घालायचंय. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आता आपण हे ढवळून घेऊया मस्त. आता मीडियम गॅसवरती चिकन शिजेपर्यंत आपल्याला अर्धवट झाकण ठेवून घ्यायचंय. आता 15 मिनिटं चांगलं उकळून घेतलंय मीडियम गॅसवरती. चिकन चांगलं शिजलं असेल. हे बघा मस्त थोडंसं आटलंय, पण तरी पण छान आले. सुगंध पण छान येतोय. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे चिकन बनवून बघा, खूप छान चव येते. आता आपण आपलं चिकन खाण्यासाठी रेडी झालंय. आपण बाउलमध्ये काढून घेऊया गॅस बंद करून. त्याआधी आपण त्यावर कोथिंबीर घालूया.